आज ना मला एक सुंदरशा बेबी नऊवारीवर एक छानसा डिझायनर ब्लाऊज शिवायचा होता, हा पिंक कलरचा. तर त्याच्यासाठी मी अर्धा मीटर अस्तर आणि अर्धा मीटर खणाचं कापड घेतलं. अस्तराची इथे मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 8 इंच आणि कटिंग करून घेतलं. आता हे अस्तर मी 4 फोल्ड करून घेणार आणि बाजूला मी सर्व ब्लाऊजची मापं दिलेली आहेत. तुम्हीही व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या आणि डिटेलमध्ये हवं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. चॅनलचं नाव हेच आहे, शिवणकला बाय प्रीती. तिथे तुम्हाला सर्व डिटेल व्हिडिओ पाहायला मिळतील आणि परत ह्या नऊवारीचा व्हिडिओ पण तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तर तुम्ही नक्की तिथे जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर इथे मी गळ्याची रुंदी 2 इंच आणि गळ्याची खोली 2.5 इंच टाकलेली आहे. हा पुढील गळा आहे आणि पाठील गळ्याला आपल्याला डिझाईन करायची आहे छानशी. आता मी हा पुढचा गळा कापून घेतला आणि पाठीमागे आपल्याला डिझाईन करायची आहे, म्हणून मी जी गळारुंदी 2 इंच होती ना तीच इथे टाकते आहे आणि सरळ लाईन मारून घेते आणि कटिंग करून घेऊया आपण. बस आता आपलं हे अस्तरावर कटिंग तर झालेलं आहे. आता आपल्या खणाच्या कपड्यावर आपण कटिंग करून घेऊया. तर आपल्याला कमरेच्या इथे छानशी बॉर्डर हवे, म्हणून मी त्याप्रमाणे कापड ठेवलं आणि कटिंग करून घेतलेलं आहे. गळ्याला शिवून घेऊया आणि कमरेला शिवून घ्यायचं आणि उलटवून घ्यायचं. हा इथे व्हिडिओ तुम्हाला थोडा फास्ट वाटतोय, पण आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप स्लोली मी एकदम स्टेप बाय स्टेप एकही स्टेप स्किप न करता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. तर नक्की तिथे व्हिजिट करा. आणि जे कोणी यूट्यूबवरूनच व्हिडिओ पाहत असेल तर खाली ट्रायंगलवर जर तुम्ही क्लिक केलं त्रिकोणावर तर संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे मी हे लूप्स बनवलेले आहेत, जे आपण ब्लाऊजला लावतो ना लटकन, त्या लटकन नॉड लावतो ना त्याचे हे लूप्स आहेत आणि ते लूप्स बनवून मी इथे पाठीमागे लावते आहे. असे दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आणि कापड उलटवून घ्यायचं आणि मग ती जी नॉड असते ना ती त्याच्यामध्ये अडकवायची. इथे आता शोल्डर जॉईंट करून घेऊया आधी आणि छानसे पफवाले स्लीव्स पण इथे मी बनवलेले आहेत. हे स्लीव्ज आपण व्यवस्थित जॉईन करून घेऊया. स्लीव्सचं डिटेल व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे की स्लीव्स कसं कटिंग करायचं. बऱ्याच जणांना स्लीव्स कटिंग करायला जमत नाही, तो तिथे मावत नाही, पुरत नाही. तर माझ्या आयडिया आहेत बऱ्याचशा, मी छोट्या छोट्या ट्रिक माझ्या चॅनलवर सांगितलेल्या आहेत. तर नक्की तिथे जा आणि तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करायला पण विसरू नका. तर हे पहा, इथे आपला हा ब्लाऊज संपूर्ण तयार झालेला आहे. आता फक्त पाठीमागे आपल्याला नॉट टाकायची बाकी राहिलेली आहे. इथे बघा, फिटिंगला मी 1.5 इंचावर फिटिंग केलेलं आहे, कारण पुढे जाऊन हा ब्लाऊज आपण लूज करून पण घालू शकतो. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि इथपर्यंत आलेल्या आहात तर नक्की फॉलो करा माझ्या चॅनलला. थँक्यू.